नमस्कार. आजची रेसिपी आहे बाजरीची भाकरी. थंडीच्या दिवसामध्ये बाजरीची भाकरी आवर्जून बनवतात. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. गरमागरम बाजरीची भाकरी प्लेटमध्ये चुरून दूध आणि गुळाबरोबर खाल्ल्यास अगदी अप्रतिम लागते. घरी माझ्या मुलांना ही भाकरी आणि दूध गूळ फार आवडते. एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. बाजरीची भाकरी बनवण्यासाठी इथे एका ताटामध्ये 2 कप बाजरीचे पीठ घेतले आहे. बाजरीचे पीठ कालवताना थंड पाणी किंवा थोडे कोमट पाणीही वापरतात. इथे मी कोमट पाणी वापरत आहे. बाजरीच्या पिठामध्ये थोडे कोमट पाणी घालून बाजरीचे पीठ उलटण्याच्या सहाय्याने एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे. बाजरीच्या पिठात गरजेनुसार पाणी घालून पीठ एकसारखे मळून घ्यायचे आहे. तुम्ही इथे पाहू शकता, बाजरीच्या पिठामध्ये गरजेनुसार पाणी घालून एकसारखे पीठ मळून झाले आहे. बाजरीचे पीठ एकसारखे मळून झाल्यावर एका पोळपाटावर थोडे पीठ घालून घ्यायचे आहे. तुम्हाला आवडत असल्यास थोडे तीळ घालायचे आहेत. मळून घेतलेल्या बाजरीच्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे. हाताच्या सहाय्याने बाजरीची भाकरी एकसारखी थापून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता, बाजरीची भाकरी एकसारखी थापून झाली आहे. बाजरीची भाकरी सावकाशपणे हाताच्या सहाय्याने उचलून घ्यायची आहे. गॅस ऑन करून मीडियम टू हाय फ्लेमवर एक तवा ठेवला आहे. तवा तापल्यावर बाजरीची भाकरी अलगदपणे तव्यावर टाकायची आहे. भाकरीच्या एका बाजूला सर्व बाजूनी पाणी लावून घ्यायचे आहे. बाजरीची भाकरी भाजून झाल्यावर उलटण्याच्या सहाय्याने एका बाजूनी पलटून घ्यायची आहे. बाजरीची भाकरी दोन्ही बाजूला तव्यावर आलटून पलटून भाजून घ्यायची आहे. बाजरीची भाकरी तव्यावर भाजून झाल्यावर तुम्ही गॅस शेगडीवरही सावकाशपणे भाजू शकता. खाण्यासाठी तयार आहे गरमागरम बाजरीची भाकरी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत सुचित्राज होम किचनमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.